नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज दीनदयाळ। कोतोली तालुका पन्हाळा गावातील कैलाससी वायके तथा यशवंत जाधव यांच्या पुण्यस्मरण दिनी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले। कैलाससी वायके जाधव यांनी ग्रामसेवक म्हणून नोकरी करत आपल्या मिळेल त्या नोकरीच्या ठिकाणी चांगले काम करत माणसांची बँक तयार केली होती। प्रामाणिक काम केल्यामुळे TPO म्हणून बढती मिळाली होती। राजश्री शाहू पुरस्कार, आदर्श ग्रामसेवक, जिल्हा परिषद कर्मचारी पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा स्वच्छता आदी पुरस्कार मिळाले होते। यामुळे आणखी कामं मार्गी लावण्यात आली। कोरोनासारख्या महामारीत जनतेच्या सेवेत असताना कोरोनाची लागण झाली आणि जनतेच्या सेवेत स्वतःचा जीव गमवावा लागला। जाधव यांच्या अशा निधनामुळे कोल्हापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात आली। सध्या जाधव यांच्या पत्नी विजया जाधव यांनी पतीच्या मागे दुःख बाजूला सारून सामाजिक कामात वाहून घेतलं। गरजूंना किडनी प्रत्यारोपणासाठी आर्थिक मदत, गरीब विद्यार्थ्यांना मदत, आरोग्य शिबिरे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात मग्न असतात। तसेच मुलगा साहिल व मुलगी सायली दरवर्षी वडिलांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम आयोजित करून सामाजिक बांधिलकी जपत असतात। त्यांच्या पुण्यस्मरण दिनी सर्व प्राथमिक आणि हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना वह्या तसेच परीक्षा देताना उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी पॅड वाटप करून तसेच ग्रामपंचायत शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आल्याची माहिती साहिल जाधव यांनी दिली। यावेळी श्रीमती विजया जाधव, साहिल जाधव, तात्यासो परीट, अध्यक्ष शिक्षण समिती, तानाजी पाटील, संचालक भैरव सोसायटी, विक्रम कांबळे, संचालक भैरव सोसायटी, सखाराम अंगटेकर, शिक्षक खांडेकर सर, मुख्याध्यापक उपस्थित होते। अशाच ताज्या व नाविन्यपूर्ण घडामोडी तसेच मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी व मनोरंजन व बुद्धीला चालना देणाऱ्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत भाग घेण्यासाठी, त्याचबरोबर आपल्यावर किंवा आसपास अन्याय होत असेल, सामाजिक अडचणी असतील तर आम्हाला पाठवा। आम्ही निर्भीडपणे सर्वांसमोर दाखवून न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करू। यासाठी आमचे 14 वर्षापासून विश्वासाचे न्यूज दीनदयाळ चॅनल लाईक, सबस्क्राईब करा व शेअर करा ही विनंती। धन्यवाद।